आजची ही रेसिपी अशी आहे ना, विया खूप मन लावून आणि आवडीने खात असते. पण त्याआधी म्हटलं चला सेल्फ पॅम्परिंग करून घेऊया, कारण मग आता नाही केलं तर मग दिवसभर तसंच घेऊन फिरावं लागतं. आणि जेव्हापासून हे म्युझिकल बुक घेतलंय ना, दिवसातला बराच वेळ विहाचा यामध्येच जात असतो. यामध्ये खूप साऱ्या शीट्स आहेत आणि हे खूप युजफुल आणि हेल्पफुल आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा. आता मी रेसिपी शेअर करते. सगळ्यात आधी ओव्हरनाईट मी मूग भिजवून ठेवले होते आणि त्यानंतर त्यामध्ये मिरची, थोडं अद्रक आणि लसूण आणि थोडी कोथिंबीर टाकून तर बारीक पेस्ट बनवून घेतली. त्यामध्ये थोडं दही, मीठ आणि ज्या पण घरातल्या आपल्या व्हेजीस असतात त्या सगळं कट करून आपण टाकू शकतो. यामध्ये मी फक्त गाजर ऍड केलंय आणि यामध्ये ना रवा टाकायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर मग बाइंडिंग व्यवस्थित होत नाही. त्याचे मस्त असे आप्पे बनवून घेतले आणि खूप हेल्दी पण आहे आणि खायला खूप टेस्टी असतात. त्यामुळे लहान मुलांना एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर थोडं सामान आणायचं होतं म्हणून बाहेर जाऊन आली आणि त्यानंतर येताना थोडी अशी पाणीपुरी आणली. आणि पुण्यात अजून पाऊस तर सुरू नाही झालाय, पण अगदी थंड थंड वाटायला लागले म्हणून मस्त संध्याकाळी गरमागरम चहा बनवला, तो घेतला आणि बाकीची सगळं कामं पटापट आवरून घेतली. वियाला छान असं गोड गोड रेडी केलं आणि त्यानंतर तिच्यासोबत काही ऍक्टिव्हिटीज केल्या आणि असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, काळजी घ्या.